मन को नहीं कि परेशान ना हो, जितनी भी हमसे कोशिश होगी, चाहे वो उसमें मंत्री हो, भारत का जो संविधान है उसमें मंत्री, संतरी, राष्ट्रपति, प्रधानमंत्री सब आते हैं उसमें, उनके हर एक का अपना एक दायरा होता है, दायरे से कोई ओवर नहीं जाता, जो भी ओवर जाता वो नुकसान में रहता है। हाँ बताया आपने शिवाजी छत्रपति टर्मिनस को कैसे पकड़ा? त्या ठिकाणी ड्युटी माझी होती छत्रपती शिवाजी टर्मिनसला. त्या ड्युटीवर असल्यानंतर त्या ठिकाणी त्या गाडीला थांबल्यानंतर दोन रायगड या गाडीनं आल्यानंतर त्या गाडीनं दोन माणसं, एक माणूस आले माझ्या ड्युटी चेक करताना 15 व 16 CST पाशी. त्या आल्यानंतर ती म्हणली, त्यांना म्हणली का आहे, तर त्यांनी म्हणली आमचं हे अमुक अमुक आहे, हे अधिकाऱ्यांचं माझं आमचं सामान आहे. मग एक माणूस पकडण्याचं ती म्हणला ही दाखवू शकत नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी मला येऊन जातो असं तसं सांगितलं. तो म्हणला एकटाच आहे. एकटा म्हणता म्हणता दुसराही माणूस पकडण्याचा कोशिश केला. त्या दोघांनी सांगितलं मी हा अधिकाऱ्यांना सूचना आणि प्रत्येकाला मी पैसे देतो आणि प्रत्येक अधिकारी, पोलीस अधिकारी मला जवळ असतात. पण त्यानुसार त्याला पकडून त्याची सगळं सविस्तर घेतलं. त्याच्या मोबाईलमध्ये त्यांनी लिहून दिलं 3,10,000 रुपये त्यांचं 3,10,000 रुपये त्यांचं पिशवीत आहे असं दोघांनी जाहीर केलं. मग त्यांच्या बॅगा विचारला को आहेत, बॅगा दाखवायचा प्रयत्न केला नाही. मग बाकी सविस्तर विचार केला तर त्यात बॅगा आहेत का नाही का बघून सांगतात ही विचार करायचा प्रयत्न करा. मग पोलीस स्टेशन नेण्यासाठी पब्लिकचा सहकार मिळाला. 100-200 पब्लिक आली सोबत. पोलीस स्टेशन न्यायपर्यंत पोलीस स्टेशनला आली. मग पत्रकार आले. पत्रकाराच्या सह्याने सगळं खोलायचा प्रयत्न केला. सगळे अधिकारी तिथनं पळून गेले. एसीपी गेला, डीसीपी गेला, कमिशनर सुद्धा तिथनं पळून गेले. मग ते सगळं ओपन केल्यानंतर त्याचं झाल्यानंतर ते सगळं बघितलं तर पेपर आउट झालं की माझी बदली लगी भायखळा या ठिकाणी बदली केली. भायखळा बदली केल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवसांनी 1 महिन्याने माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला सस्पेंड करून टाकलं. एक हॉस्पिटलमध्ये जे अधिकारी होते त्याच अधिकाऱ्यांना त्याच्या मला सस्पेंड करणार, एका पोलिसाला मारलं असं म्हणून जाहीर केलं. मला माहित नाही काहीच. मग हॉस्पिटल सस्पेंड केल्यानंतर अगर आप बोल चाल में हिंदी भी शामिल रखें तो हम उसे जरा बेहतर समझने की कोशिश करते हैं. जैसे आप बोल रहे थे ना हिंदी में, उसी तरह से आप बोलिए. नहीं, हिंदी में वैसा हुआ भी मेरे को मारने के बाद उधर हाई कोर्ट में आके हिंदी में जो प्रोसीजर हो गया उसका मेरे को छोड़ने की कोशिश हो गया. उसका अभी ये प्रोसीजर अभी तक जो वकील लगाया वो वकील को सुधा पटा दिया. तो वकील को मैनेज करके उसका मेरा केस के बारे में कुछ ही नहीं, मैंने वकीलों को सुधा मैनेज किया. अभी तक मेरे को अभी न्याय देने के लिए कोशिश नहीं किया. गृहमंत्री महाराष्ट्र या सेंटर के नाही, महाराष्ट्र ही गृहमंत्री काय नाव त्यांचं, बंटी पाटील त्यांचं नाव, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना सत्य सांगून त्यांनी स्वतः सांगितलं तुझी सीबीआय चौकशी करू. 15 मिनिट 20 मिनिटं मला न्याय सांगितलं, तुझं सगळं मी सांगेन. एवढं ऐकल्यानंतर एक 8 दिवसात पुन्हा पोलीस खात्याची बडतर्फाची शिक्षा केली. त्याच्यात कुठलाही राग नाही, कुठलेही माझ्या नाही, सगळ्या सह्या डुप्लिकेट आहेत. हे सगळं असून सुद्धा त्यांनी सगळं सांगितलं तुझ्यावर आम्ही कारवाई करतो. तर काही दिवसांनी पुन्हा कमिशनर व इतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करून त्यांनी मलाच खात्यातनं काढलं गेलं. त्यामुळं पेशंटला सांगितले तू पैसे घे नाहीतर तुला कारवाई केली करू. पुन्हा त्यांनी काही दिवसांनी मॅनेज करायचं गेलं. सासरवाडीच्या घरच्यांना तुमच्या जावायला जमा करा नाहीतर तुमची पोरगी लावणार नाही असं जाहीर केलं. तरी पण आता सध्याही तसंच चालू आहे. आजपर्यंत आता 4-4 वर्ष होऊन गेलं. आज काय करावं मला समजना. आज तुमच्यापर्यंत मला एक देवाच्या कृपेने एक माणसाला भेटलो, त्या दादांना भेटलो. त्या दादांचा इरादा त्यांच्यावरून मी आपल्यापर्यंत यावं अशी माझी इच्छा झालं. आपण मला न्याय देण्यासाठी आपण मला द्यावा इच्छा. नाहीतर माझं जीवन आता सध्यापर्यंत मी इथंपर्यंत झालं आलो तरी पण माझं ऐकाय नाही. आता नवीन काँग्रेसपर्यंत गेलो, काँग्रेसच्या सत्तेपर्यंत गेलो तर काँग्रेस सत्तेमध्ये आरोपी निष्पन्न झाले. आता बीजेपी सरकारचं निवडून झाली. त्या बीजेपी सरकारचं मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ गेलं. मुख्यमंत्र्यांजवळ तर मुख्यमंत्री कागद बघून कुठलंही समोर काही येणार.
पीए सुद्धा जवळ घ्याय नाही, कारवाई चालूच, काय वर चालूच असं म्हणाली ती. आता न्याय कोणाकडून मागावा असं समजा. आज 1.5 महिने झालं, 1.5 वर्ष झालं, मुख्यमंत्री सुद्धा न्याय देणार. गृहमंत्री म्हणून नेमलं गेलं मुख्यमंत्रीच आहे, ते सुद्धा डोळं झाकायला लागले. म्हणजे न्याय काय करावा असा प्रश्न झाला. त्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे, या हवाला रॅकेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक 250 कोटी रुपये जाहीर झालं गेलं, त्याचा हवाला रॅकेट जिद्द झालं गेलं. त्यामुळे मला 2 दिवस जेलमध्ये टाकलं गेलं, मला मारहाण केली गेली. ते सत्य समोर आलेलं आहे. ते आता सगळं बघून मला न्याय द्यावा हीच माझी रिक्वेस्ट आहे. आता कितीतर अधिकारी माझ्या समोर येतात, तुम्हाला पैसे देतो, तुम्ही माघारी घ्या. तर मी सांगितलं, मी जीवनात मला सत्यासाठी आलो, मी जीवनात कधी जाईल सांगता येत नाही, पण सत्य हे समोर आलंच पाहिजे. त्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे. आणि आपली रिक्वेस्ट आपल्याला म्हणायचंय मला, आज माझ्यावर जे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आपण पुढं, माझी रिक्वेस्ट आहे, ही सत्य ओपन करू. आज माझ्यामुळे किती पोलीस अधिकारी घाबरले आहेत. त्याच्यामध्ये दुसरा एक पोलीसवर माझ्या संदर्भात नाव घेतलं, की त्या दुसरा एका पोलीस आहे, दुसरा एक पोलीस आहे, त्या पोलिसालाही बडतर्फ केलेला आहे. माझं झाल्यानंतर माझं त्यांनी दुसऱ्या पोलिसाने आवाज केला तर त्याला सुद्धा भरपूर केलेला आहे. त्याची रिक्वेस्ट आहे, जे सत्यासाठी माझ्याकडे जी डॉक्युमेंट आहे ते आपल्याला बघावा, त्याबद्दल मला रिक्वेस्ट करावा, मदत करण्याची रिक्वेस्ट, मला एवढीच रिक्वेस्ट आहे. ये अभी जो आप अपने मोबाइल में दिखा रहे थे कपड़े, वो निकालेंगे? आहे सर.